सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 9वी विषय इतिहास यातील चौथा पाठ आर्थिक विकास या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। परंतु स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वीच्या संपूर्ण विषयाच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे। त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर त्या विषयाच्या सर्व पाठाच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील। तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। यातील पहिला प्रश्न, त्यामध्ये दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। यामध्ये 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख रिकामी जागा बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले। पर्याय आहेत 12, ब 14, क 16, ड 18। तर योग्य पर्याय आहे ब 14। दुसरा प्रश्न आहे 20 कलमी कार्यक्रमांची रिकामी जागा यांनी घोषणा केली। पर्याय आहेत पंडित नेहरू, ब लाल बहादूर शास्त्री, क इंदिरा गांधी आणि ड पी.व्ही. नरसिंहराव। तर योग्य पर्याय आहे क इंदिरा गांधी। पुढचा प्रश्न आहे ब पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा। त्यामध्ये पहिली जोडी आहे कावसजी दावर पोलादाचा कारखाना, 2 डॉक्टर दत्ता सामंत गिरणी कामगारांचे नेतृत्व, 3 नामे लोखंडे गिरणी कामगारांना सुट्टी, 4 नारायण सुर्वे कवितांद्वारे श्रमिकांच्या जीवनाचे दर्शन। तर यातील चुकीची जोडी आहे कावसजी दावर पोलादाचा कारखाना। जी पहिली जोडी आहे ती चुकीची जोडी आहे। दुसरा प्रश्न दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा, पुढील तक्ता पूर्ण करा। या ठिकाणी आपल्याला तक्ता दिलेला आहे, तो आपल्याला पूर्ण करायचा आहे। यामध्ये पंचवार्षिक योजना, कालावधी आणि त्याचे उद्दिष्ट आपल्याला सांगायचे आहेत। तर पहिली पंचवार्षिक योजना याचा कालावधी आहे 1951 ते 1956। तर या पहिल्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट काय आहेत? शेती, सामाजिक विकास। दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 1961 या कालावधीमध्ये झालेली आहे। त्याचं उद्दिष्ट होतं औद्योगिकरण। तिसरी पंचवार्षिक योजना याचा कालावधी आहे 1961 ते 1966। याचं उद्दिष्ट आहे विषमतेचे निर्मूलन, रोजगार संधी विस्तार, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ। त्यानंतर चौथी पंचवार्षिक योजना आहे 1969 ते 1974। याचं उद्दिष्ट आहे शास्त्रीय संशोधन, आरोग्य व कुटुंब नियोजन। पाचवी पंचवार्षिक योजना याचा कालावधी आहे 1974 ते 1979। याची उद्दिष्टे आहेत गरिबी दूर करून देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे। यामध्ये पुढचा प्रश्न आहे ब टिपा लिहा। त्यामध्ये 1 मिश्र अर्थव्यवस्था। याचं उत्तर पाहूया। 1 आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी मिश्र अर्थव्यवस्थेला भारताने प्राधान्य दिले। 2 मिश्र अर्थव्यवस्था खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्र अशा दोन्ही क्षेत्रात कार्य करते। 3 अधिकाधिक उत्पादन आणि मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग हे मिश्र अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट आहे। 4 मिश्र अर्थव्यवस्थेने भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थेतील चांगले गुण एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे। 5 नफ्याची प्रेरणा, उपक्रमशीलता, नियमपालन, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टी मिश्र अर्थव्यवस्थेतून दुर्लक्षून चालत नाही। दुसरा प्रश्न आहे 20 कलमी कार्यक्रम। देशाच्या विकसित राष्ट्राच्या दिशेने वेगवान वाटचाल व्हावी यासाठी 1 जुलै 1975 रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली। यातील काही प्रमुख तरतुदी पुढीलप्रमाणे: 1 जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रण, रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे। 2 कामगारांचा उद्योग क्षेत्रात सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना। 3 कर चुकवेगिरी, आर्थिक गुन्हे व तस्करी रोखणे। 4 संपत्तीची समान वाटणी, शेतमजुरांना किमान वेतन देणे व जलसंधारण योजनात वाढ करणे। 5 दुर्बल घटकांची कर्जमुक्ती, घरबांधणी, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे।
प्रश्न तिसरा, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. त्यामध्ये 1. स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. उत्तर आहे 1. मिश्र अर्थव्यवस्थेत देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती असते. 2. भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थेतील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. 3. भरपूर भांडवल गुंतवणूक करणाऱ्या क्षेत्रात खाजगी उद्योजक मोठ्या प्रमाणावर पुढे येत नाहीत, अशा वेळी सरकारलाच पुढाकार घ्यावा लागतो. 4. दीर्घकालीन विकासावर अधिक भर देण्यात येतो. 5. आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. दुसरा प्रश्न आहे, 1969 मध्ये बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. उत्तर आहे 1. राष्ट्रीयकरण झाल्यावर बँकांना मिळणारा नफा सरकारी खजिन्यात जमा होणार होता. 2. यामुळे योजना राबवताना तूट निर्माण झाल्यास ती भरून काढणे सोपे होणार होते. 3. लघु व मध्यम उद्योगांचे विकास धोरण राबवणे आवश्यक होते. 4. लाल बहादूर शास्त्रींनी अन्नधान्य टंचाई व दुष्काळावर मात करण्यासाठी हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेतला होता. 5. काँग्रेस पक्षातील काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन या गटाने व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करावे अशी मागणी केली. कम्युनिस्ट पक्षाचाही या निर्णयाला पाठिंबा होता, म्हणून 1969 मध्ये 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. प्रश्न तिसरा, गिरणी कामगार संपावर गेले. याचं उत्तर 1. बोनसमधील कपात ही असंतोषाची ठिणगी ठरली. 2. 1981च्या दिवाळीत कामगारांना 20% बोनसची अपेक्षा होती. कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मालकशाही वर्गाशी वाटाघाटी करून कामगार वर्गाला विश्वासात न घेता 8 ते 17% वर तडजोड केली. 3. काही उद्योगात कामगारांचे पगार वाढत होते, त्यांना बोनसची रक्कम जास्त मिळत होती. गिरणी कामगारांपेक्षा त्यांना जास्तीच्या सुविधा मिळत होत्या, यामुळे गिरणी कामगारांमध्ये असंतोष वाढत होता. 4. 65 गिरण्यांमधील कामगार एकत्र आले आणि डॉक्टर दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली 18 जानेवारी 1982 रोजी मुंबईत 2.5 लाख गिरणी कामगार संपावर गेले. प्रश्न चौथा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, 8व्या पंचवार्षिक योजनेत कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले. उत्तर आहे 8व्या पंचवार्षिक योजनेत पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आले. 1. राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना. 2. इंदिरा महिला योजना. 3. प्रधानमंत्री रोजगार योजना. 4. मध्यान्ह आहार योजना. 5. महिला समृद्धी योजना. 6. गंगा कल्याण योजना. त्यामध्ये दुसरा प्रश्न आहे, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले. याचं उत्तर आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत पुढील प्रकल्प सुरू करण्यात आले. 1. पेरांबूरचा आगगाडीच्या डब्यांचा कारखाना. 2. विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना. 3. चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनाचा कारखाना. 4. दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला येथील पोलादाचे कारखाने. 5. सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना. 6. भाकरा नांगल दामोदर यांसारखी धरणे. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. आपल्या चॅनलवरती विविध विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध प्रकारची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.